नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून खूपच मस्त कुरकुरीत अशी रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये त्याच कपाने मी 1 कप दही घेतले. घरातली कुठलीही वाटी घेऊन तुम्ही त्याने इथे सगळं साहित्य मोजून घेऊ शकता. त्याच दह्याच्या कपामध्ये मी आता 1 कप पाणी घेतलं आहे. हे सगळं यामध्ये घालायचं आहे. तर इथे सगळं समप्रमाणात घेतलं आहे. 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप दही आणि 1 कप पाणी घेतलं आहे आणि लागलं तर आपण यामध्ये आणखी पाणी घालूया. आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं याच्यातल्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. हे सगळं मी छान असं एकजीव करून घेतलं आणि अगदी स्मूथ असं हे तयार झालं आहे. तर हे पहा असं आहे. थोडंसं घट्ट वाटतं आहे, तर यामध्ये मी आणखी थोडंसं इथे पाणी घालते. तर इथे आणखी मी 2 ते 3 चमचे पाणी घातलं. तर हे आपल्याला असं हवं आहे. नंतर जे मी अर्धा कप पाणी घेतलं होतं त्यातलं माझं एवढं पाणी शिल्लक आहे. आता यामध्ये पुढचं साहित्य घालायचं आहे. तर इथे अर्धा चमचा जिरं घातलं आहे. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घातला. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. यानंतर किसलेलं आलं घातलं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी 1 छोटा चमचा इतकं मीठ घातलं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदासुद्धा घालू शकता. हे सगळं मी एकजीव करून घेतलं. आता गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि यामध्ये हे सगळं पीठ काढून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला सतत ढवळत असं मिक्स करत राहायचं आहे. हे लगेचच असं घट्ट व्हायला लागतं, तर याला असंच सोडायचं नाही आहे, नाहीतर हे तळाला लागू शकतं. तर सतत याला असं ढवळत मिक्स करत राहायचं आहे. तर लगेचच हे आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. तर हे पहा असं हे घट्ट झालं आहे आणि हे पॅन सोडायला लागलं आहे. आणखी 1 मिनटं याला मी शिजवून घेते. तर आता पहा याचा असा गोळा होतो आहे. तर आता हे इतपतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तर हे पीठ मी आता एका बाउलमध्ये काढून घेते. पूर्ण थंड करू नका. हे थोडंसं कोमट करायचं आहे. आपल्याला हाताला सहन होईल इतपत हे कोमट करून घ्यायचं आहे. हे आता थंड झालं आहे. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करून घेऊया कोथिंबीर पिठामध्ये. हाताला तेल लावून घ्यायचं आहे. हे पीठ आपलं तयार आहे. आता आपण चटणी तयार करून घेऊया. तर चटणीसाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. यानंतर 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे. हिरव्या मिरच्या घालायच्या त्यामध्ये. यानंतर थोडंसं आलं, थोडीशी चिंच घालायची. चिंच नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता. आणि यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली. चटणी वाटून तयार आहे. आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर इथे 1 चमचा तेल मी गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आणि मोहरी तडतडली की यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. ही फोडणी मी चटणीवरती घातली आहे. मिक्स करून घेऊया. ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे. चटणी तयार आहे. आता
आपण जे पीठ तयार करून ठेवलं आहे त्याचे आपण वडे बनवूया। तर पीठ आता हे पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते आणि हाताला तेल लावून घ्यायचं, म्हणजे हाताला हे पीठ चिकटणार नाही। आणि याचे आता वडे बनवायचे आहेत। तर जसा मेदू वड्याचा शेप असतो तसा शेप आपण या वड्यांना देणार आहोत। कमी साहित्यामध्ये अगदी झटपट हे वडे तयार होतात आणि चवीला सुद्धा खूप मस्त लागतात। यामध्ये आपण दही टाकलं त्यामुळे खूप मस्त होतात हे चवीला। तांदळाच्या पिठामुळे बाहेरून कुरकुरीत आणि दही घातल्यामुळे आतपर्यंत सॉफ्ट असे हे वडे होतात। तर इथे पाहू शकता किती मस्त असा मेदूवड्याचा शेप या वड्याला दिलाय मी। असेच आता इथे मी वडे तयार करून घेतलेत। आता हे वडे आपण फ्राय करूया। तर इथे मी तेल गरम करून घेतलंय। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हे वडे सोडायचे आहेत। जेव्हा वडे सोडू तेव्हा तेल व्यवस्थित गरम असायला हवं। तेल जर गरम नसेल तर हे वडे खूप तेलकट होतील। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच हे वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत ते छान फ्राय होतील। लगेच याला उलटायचं नाही आहे, एका बाजूने फ्राय झाल्यानंतरच याला तुम्ही उलटून घ्या। आता हे दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेऊया। दोन्ही बाजूने हे वडे छान फ्राय झालेत। आता याला थोडासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मी फ्राय करून घेते। तर इथे पाहू शकता मस्त असे वडे गोल्डन ब्राऊन झालेत, रंगसुद्धा खूप मस्त आला आहे। तर याच्यातलं तेल निथळून आपण काढून घेऊया। असेच सगळे वडे मी इथे फ्राय करून घेते। इथे आता जी आपण चटणी बनवली त्याबरोबर मी हे वडे सर्व केलेत। चवीला खूपच मस्त लागतात। चटणीसुद्धा खूप छान आहे, नक्की करून पहा। अगदी झटपट होणारी चटणी आपण बनवली। नेहमीचे मेदू वडे आपण जे बनवतो डाळीपासून ते थोडेसे हेवी असतात, पण तुम्ही हे वडे करून पहा, चवीला सुद्धा खूप मस्त होतात हे वडे। तर इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते। अगदी हलका फुलका असा हा वडा होतो आणि पहा आतपर्यंत हा मस्त जाळीदार झालाय। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।